एक बाई डोक्यावर हंडा घेऊन 5 किलोमीटर पाण्यासाठी वनवन करत जायची. दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग 5 किलोमीटर परत वनवन करत उन्हातानाची घरी यायची. एके दिवशी अशीच निघाली, डोक्यावर हंडा घेतला, हातात कॅन घेतलं, 5 कोस वनवन केली, झऱ्याजवळ पोहोचली, झऱ्यातनं हंडा भरला, पाण्याचं कॅन भरलं आणि परतीला यायला निघाली. आता 5 कोस परत वनवन करत यायचंय, परत चटके खायचेत, परत ऊन सोसायचंय. पुढे पुढे निघाली. येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला. म्हटला, ताई घसा गोरटा पडलाय, घोटभर पाणी देतेस का? त्या माऊलीने विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला. त्या सद्ग्रस्ताला ओंजळभर पाणी दिलं, तृप्ततेनं त्याने पाणी पिलं, हंडा परत डोक्यावर घेतला. ती पुढे निघाली. काही अंतर आली, परत एक जण भेटला. आई आताच जेवलो पण घसा ओला करायला पाणी नाही, पाणी देतेस? ही चिडली नाही, संतापली नाही. तर तुझ्यासाठी 5 कोस वनवन करायला गेले होय, तुला पाणी द्यायला सर बाजूला. अजिबात म्हटली नाही, शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला. त्याही माणसाला तिनं पाणी दिलं, तो पाणी पिला, हंडा डोक्यावर घेतला, परत निघाली. वाटेत आणखी माणसं भेटली, पाणी मागत राहिली, ही पाणी वाटेत राहिली, घराजवळ पोहोचली. त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता. हातातलं कॅन तेवढं भरलेलं. दारात पोरगं होतं. पोरानं बघितलं, आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय. पोराच्या लक्षात आलं, ज्यारती हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली, पण ज्यारती डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली. पोराला राग आला. दारात आलेल्या आईला विचारलं, दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वनवन करत गेलीस का? 5 कोस वनवन करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला? काय गरज होती? तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली, बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते, दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं. येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले, माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं.